डिवोर्स हवा होता. सो फायनली मी तुमचं एक तरी स्वप्न खरं करून दाखवलं. आता मस्त अभ्यास करायचा, IAS होऊन दाखवा. छान आपल्या स्वप्नांना फॉलो करा. आता नो एक्सक्यूज. आय एम फाईन. इतके दिवस अँग्री पार्थ बनून वावरत होतो ना, जमत नव्हतं मला. मी असा हसराच बरा आहे. हे तोंड पाडून फिरणं दॅट्स नॉट पार्थ. छान कॉफी पिऊन किशोर कुमारांची गाणी ऐकत फिरणारा. हॅलो फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 23 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा पार्थ काव्याशी बोलायला येतो आणि काव्याला म्हणतो की तुम्हाला खूप दिवस झाले डिवोर्स हवा होता. फायनली मी तुमचं एक तरी स्वप्न पूर्ण केलं. आपला डिवोर्स होणार आहे. तेव्हा काव्या पार्थकडे बघू लागते. तेव्हा पार्थ म्हणतो की आता कसलाही विचार करायचा नाही, फक्त अभ्यास करायचा, अभ्यासावर फोकस करायचा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. तेव्हा काव्या पार्थकडे बघून म्हणते की पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे मी. आणि आता तुम्हाला तो अँग्री पार्थ दिसणार नाही. नेहमी हसत असणारा, कॉफी पिणारा, किशोर कुमारांची गाणी ऐकणारा तो जुना पार्थ तुम्हाला दिसेल. तेव्हा काव्या म्हणते की प्रिटेंड करतायत का तुम्ही स्वतःला? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, कशाला मी स्वतःला प्रिटेंड करेल. त्यानंतर काव्या म्हणते की पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो की कसं आहे ना काव्या, मी जेव्हा तुमच्यावर रागावलं होतो तेव्हा तुम्ही जे एफर्ट्स घेत होतात, मला मनवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत होतात ना, तेव्हा माझा राग जायचा. पण दुसऱ्या मिनिटाला मी लगेच चिडायचो, कारण जुन्या गोष्टी आठवायच्या मला. पण आता नको त्या गोष्टी. आता आपण आनंदात राहूयात आणि सगळं काही मागचं विसरून एकमेकांसोबत चांगला वेळ घालवूयात. म्हणजे आपण चांगल्या आठवणी तयार करू आणि वेगळं होत असताना आपल्याला कडवटपणा राहणार नाही. तेव्हा काव्या म्हणते की अगदी बरोबर बोलतायत तुम्ही. पण कसं आहे ना, आपण एकमेकांसोबत राहू, आपल्या चांगल्या आठवणीही निर्माण करू. जाताना आपल्या मनात कडवटपणाही राहणार नाही. पण काका-काकूंचं काय करायचं? त्यांना कसं सांगायचं की आपण डिव्होर्स घेतोय ते? तेव्हा पार्थही जरा टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर तो काव्याला म्हणतो की अगदी बरोबर बोलतायत तुम्ही. खरं तर सर्वात पहिले तेच काम करायला हवं. आपण आई-बाबांना सर्व सत्य सांगायला हवं. इकडे नंदिनी आणि जीवाचंही त्याच विषयावर बोलणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणते की आपण आई-बाबांना सर्व सत्य सांगून टाकूयात. तेव्हा जीवा म्हणतो की कसं सांगायचं? मला खूप भीती वाटते. पण नंदिनी म्हणते की तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका. तुम्ही नका सांगू. आता आम्ही कोर्टाची पायरी चढलीच आहे, एवढी हिंमत केलीच आहे. तर आता दरीत उडी मारायलाही भीती वाटणार नाही मला. मी समजवेल आई-बाबांना. खरं तर ते चिडतील, रागवतील, आरडाओरड करतील. आपण डिवोर्स का घेतो याचं कारणही विचारतील. पण आपल्याला सामोरं जायलाच हवं. तेव्हा जीवा म्हणतो, की माझं एका मुलीवर प्रेम होतं हे मी त्यांना सांगू शकलो नाही. तर आता मी डिवोर्स घेतोय हे तरी कसं सांगणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, की मी बोलते त्यांच्याशी. असं म्हणत ती रूमच्या बाहेर जायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो, की नंदिनी तू एकटी बोलणार नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. यात मी तुझ्याबरोबर संसार करू शकलो नाही. पण मी तुला इथे साथ तर देऊ शकतोच ना? तेव्हा नंदिनी म्हणते, की आपण आई-बाबांना वेगवेगळं भेटून बोलूयात. तुम्ही आईशी बोला, मी बाबांशी बोलते. इकडे पार्थ आणि काव्यालाही त्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, की "काव्या, तुम्ही काहीही बोलू नका. तुम्ही बोलायला गेलात तर सगळेच जण तुमच्यावर चिडतील, तुम्हाला ओरडतील आणि ते मला आवडणार नाही. मी बोलतो सगळ्यांशी." तेव्हा काव्या म्हणते, की "जर तुम्ही पुढे गेलात तर सगळेच जण तुम्हाला ओरडतील आणि ते मला आवडणार नाही." तेव्हा पार्थ एकदम इमोशनल होऊन काव्याकडे बघू लागतो. त्यानंतर काव्या म्हणते, की "मी आहे तुमच्यासोबत. आपण बोलूयात." तेव्हा पार्थ तिच्याकडे बघत असताना काव्या म्हणते, की "आपण आई-बाबांशी जे बोलू तेव्हा मी तुमच्यासोबत आहे." तेव्हा पार्थ म्हणतो, की "ठीक आहे. आपण बोलूयात त्या दोघांशी. पण कसं बोलायचं? सगळ्यांना एकत्र बोलावून बोलायचं की वेगवेगळं बोलायचं?" तेव्हा पार्थ म्हणतो, की "आपण एकत्रच बोलूयात." तेव्हा काव्या म्हणते, की "पण मला खूप भीती वाटते. मला कळत नाही, की हे सगळं आपण त्यांना कसं सांगणार आहोत." तेव्हा पार्थ म्हणतो, की "काळजी करू नका. आपल्याला हे सर्व सत्य त्यांना सांगावंच लागणार आहे." त्यानंतर काव्या म्हणते, की "मला माझे बाबा नेहमी म्हणायचे, जर एखादी गोष्ट आपल्याला समोरच्याला सांगता येत नसेल, त्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर आपण त्या व्यक्तीला एकांतात बोलवून त्याच्याशी एकट्यात त्याला सर्व काही सत्य सांगायला हवं. त्याचप्रमाणे आपण आई-बाबांना एकट्यात बोलावून एकेकाला सांगायला हवं, की आपण डिव्होर्स घेतोय." तेव्हा पार्थ जरा हसतो आणि काव्याला म्हणतो, की "तुमचे बाबा बरंच काही बोलतात ना, जसं माझी आई बोलते." तेव्हा काव्या पार्थकडे बघू लागते आणि म्हणते, की "हो का? तुम्हाला एक गोष्ट खूप चांगली जमते." तेव्हा पार्थ म्हणतो, की "कोणती?" तेव्हा काव्या म्हणते, की "टोमणे मारायची." "हो ना?" तेव्हा काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा पार्थ म्हणतो, की "आपण विषयापासून भरकटतोय." तेव्हा काव्या म्हणते, की "काय हरकत आहे?"
जर आपल्याला या गोष्टीने आनंद मिळणार असेल, तर विषय भरकटलेलाच चांगला ना. तेव्हा पार्थ म्हणतो, की आपण आपण डिवोर्स घेण्याची वेळ आल्यानंतर या विषयावर बोलतोय. आपल्याला एकमेकांसोबत आनंद मिळतोय. तेव्हा काव्या म्हणते, की आपण आनंदी राहूच शकतो ना आणि या गोष्टीतून आनंद मिळत असेल, तर काय हरकत आहे? असं म्हणत काव्या पार्थशी बोलत असते आणि पार्थही त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्यानंतर पार्थ म्हणतो, की मी आईशी बोलतो, तुम्ही बाबांशी बोला. तेव्हा काव्याही म्हणते, की हो, मी बाबांशी बोलते. लगेच ती तिचं वाक्य बदलते आणि म्हणते, की विक्रम काकांशी बोलते. इकडे मिथून काका डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. तिथे विक्रम काका येतात. ते छान असे तयार होऊन कुठेतरी पार्टीसाठी जात असतात. हे मिथून काकांच्या लक्षात येतं. मिथून काका लगेच त्यांना विचारतात, की "दादा, कुठे निघालास तू?" काहीतरी खास गोष्टीसाठी जातोयस ना? तेव्हा विक्रम म्हणतो, की "गेस कर, मी कुठे चाललोय?" तेव्हा मिथून काका म्हणतात, की "मलाच उलट प्रश्न विचारतोय, प्रश्नावर प्रश्न." तेव्हा विक्रम म्हणतो, की "हो." तेव्हा मिथून लगेच विक्रम काकांना म्हणतात, की "तुम्ही छान असे तयार झालेत, इतके आनंदात आहात, म्हणजे कुठल्यातरी खास व्यक्तीला भेटायला बाहेर चाललेला आहात." तेव्हा विक्रम म्हणतो, की "हो, आमची कॉलेजची फ्रेंड आहे मीनाक्षी. तिचा आज बर्थडे आहे, तिलाच भेटायला बाहेर जातोय." तेव्हा मिथून काका म्हणतात, की "हे चांगलं नाहीये. माझी ताई मालिनी वहिनी इतक्या सुंदर आणि एवढ्या चांगल्या आहेत, तरीही तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी भेटायला बाहेर जातायत." तेव्हा विक्रम काका म्हणतात, की "तुझ्या वहिनीला तू सांगू शकतोस, कारण तीही माझ्याबरोबर या पार्टीसाठी बाहेर येते." तेव्हा विक्रम काका म्हणतात लगेचच मिथून काका हसू लागतात आणि म्हणतात, की "ठीक आहे." त्यानंतर मिथून काका विक्रमला विचारतात, की "मला सांगा, सत्यनारायणाच्या पूजेत काही गडबड झाली होती का?" तेव्हा विक्रम काका म्हणतात, की "अरे हो, काही नाही, काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये." पार्थ पूजेवरून उठला आणि म्हणाला, की "जिला माझ्याबरोबर संसारच करायचा नाहीये, तिच्याबरोबर मी पूजेला का बसू? कदाचित जुन्या गोष्टी त्याच्या डोक्यात असतील म्हणून तो असं म्हणाला. पण मी त्याला समजवलं आणि तो पूजेला बसला." त्यानंतर गुरुजींनी त्या मुलींच्या गळ्यात असलेलं उलटं मंगळसूत्र बरोबर घालायला सांगितलं आणि आपल्या दोघीही मुलांनी पुन्हा त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे सगळं ऐकल्यानंतर मिथून काकांना खूप जोरात खोकला येतो. तेव्हा विक्रम काका त्यांना पाणी देतात आणि म्हणतात, "ठीक आहेस ना?" तेव्हा मिथून काका म्हणतात, की "हो." मला ना आपल्या मुलांची खूप काळजी वाटते. कसं वाटतं ना, आता हा जो गोड शिरा आहे, त्याच्यासारखा त्यांच्या जीवनात आनंद असायला हवा आणि त्यांचा संसार असा गोड व्हायला हवा. तेव्हा विक्रम काका म्हणतात, की "काही एक काळजी करू नको. सगळं काही नीट होणार. तू हा शिरा खा बघू." असं म्हणत विक्रम काका मिथून काकांना तिथे चेअरवर बसायला सांगतात आणि लगेचच म्हणतात, की "आता तू शांततेत हा शिरा खा आणि नंतर आराम कर. चल, मला उशीर होतोय. मालिनी ही माझी वाट बघत असेल. ती गिफ्ट घ्यायला पुढे गेली आहे. तिला पिक करून आम्ही जाणार आहोत." तेव्हा विक्रम काका मिथून काकांना बाय करतात आणि तिथून निघून जातात. तिकडे मिथून काकांना जरा टेन्शन आलेलं असतं. ते विचार करतात, की जीवाचं नक्की काय सुरू आहे? ते दोघं डिव्होर्स घेणार आहेत. तरीही ते पूजेला बसले. मला ना जीवाशी बोलायला हवं, असं म्हणत ते तिथून उठून त्यांच्या रूममध्ये येतात. तिथे आल्यानंतर तिथे श्रेया पेंटिंग करत बसलेली असते. तेव्हा मिथून काका श्रेयाला म्हणतात, की "माझी प्रिन्सेस इथे काय करते?" तेव्हा श्रेया म्हणते, की "मी पेंटिंग करते." तेव्हा मिथून काका म्हणतात, "अगं जरा बाहेर जा, बाहेर फिरत जा, सारखी घरात रूममध्येच काय बसलेली असतेस?" तेव्हा श्रेया म्हणते, की "आमचे टीचर सांगतात, की पेंटिंग करताना एकांतात बसायचं, म्हणजे मेडिटेशनही होतं." तेव्हा मिथून काका म्हणतात, "यात कसलं आलं मेडिटेशन? काहीही सांगतात तुमचे टीचर." तेव्हा श्रेया म्हणते, की "एकांतात पेंटिंग केली की छान होतं आणि मला इथे रूममध्ये बसूनच पेंटिंग करायला खूप आवडतं." तेव्हा मिथून काका म्हणतात, की "ठीक आहे श्रेया, मला सांग काय पेंटिंग करणार आहेस तू?" तेव्हा श्रेया म्हणते, की "मी तुमची पेंटिंग करू का? तुमची ड्रॉइंग करू का?" तेव्हा मिथून काका म्हणतात, "नाही, नाही. त्यापेक्षा तू वाघाची पेंटिंग कर. मी वाघ आहे वाघ." असं म्हणत मिथून काका श्रेयाशी बोलत असतात आणि श्रेया म्हणते, की "मला या सगळ्या गोष्टींमध्ये ना 3 वेळेला बक्षीस मिळालंय. मी इतकी छान पेंटिंग करते." मिथून काका म्हणतात, की "मला तर फक्त 2च बक्षीस मिळाले एवढ्या जीवनात." तेव्हा श्रेया म्हणते, की "कसलं बक्षीस?" तेव्हा मिथून काका सांगतात, की "मला बक्षीस म्हणून तू आणि तुझी दीदी या 2च मुली मिळाल्या गोड-गोड मुली." असं म्हणत मिथून काका खुश होऊन तिथून निघून जातात. इकडे रम्या आणि वसू आत्या दोघंही त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. रम्या वसू आत्यांना सांगते, की काव्या आणि पार्थचा डिव्होर्स होणार आहे. तेव्हा वसू आत्याही खुश होतात आणि म्हणतात, की "पण 6 महिने ते जर एकत्र राहिले आणि त्यांचं मत बदललं आणि ते एकमेकांसाठी एफर्ट्स घेत राहिले आणि दूर होण्यापेक्षा जवळच आले, तर काय करायचं?" तेव्हा रम्या म्हणते, की "कधीतरी तू माझ्या बाजूने बोलत जा ना, चांगला विचार करत जा." तेव्हा वसू आत्या म्हणते, की "मी तुझ्याच बाजूने विचार करते." आणि वसू आत्या म्हणतात, "तुझ्यासाठी मी काय-काय केलंय ना, हे तुला माहिती नाहीये. अगं, त्या दोघांचा डिव्होर्स व्हावा यासाठीच मी प्रयत्न करते ना. तू काय केलंस? तू फक्त दुधात जायफळ टाकण्याव्यतिरिक्त काही एक केलेलं नाहीये. आई ती संधी येते तिथेच फक्त तू प्रयत्न करतेस. बाकी तू काही एक एफर्ट्स घेत नाही." तेव्हा रम्या म्हणते, की "आई, तू नेहमी मला असं का बोलत असतेस? अगं, मी त्या दोघांचा डिव्होर्स व्हावा यासाठी खूप प्रयत्न करते." तेव्हा वसू आत्या म्हणतात, की "ठीक आहे." आता या दोघांचं भांडणही सुरू होतं. तेव्हा वसू आत्या म्हणतात, "तू मला जा विचारतेस, की मी काय केलं ते?" तेव्हा रम्या म्हणते, की
"अगं आई, तू जरा शांत हो आणि हळू बोल. रूमच्या बाहेर आवाज जाईल, कुणी ऐकेल." तेव्हा वसुआत्या म्हणतात, की "कसं आहे ना रम्या, तुझ्यासाठी मला नको-नको त्या गोष्टी कराव्या लागतात. आता पार्थ आणि त्या नंदिनीचं लग्न होऊ नये त्यासाठीही मीच प्रयत्न केला ना." तितक्यात तिथे श्रेया येते. श्रेयाचे केचपेन संपलेले असतात आणि ती रम्याकडे केचपेन घ्यायला आलेली असते. ती दरवाजाच्या बाहेर उभी राहते. तितक्यात वसुआत्या म्हणतात, की "मी पार्थ आणि नंदिनीच्या लग्नात त्या दीपकला सांगून नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि हे सगळं काही मी फक्त तुझ्यासाठी केलं होतं आणि आत्ताही त्या दोघांचा डिव्होर्स व्हावा यासाठी मी प्रयत्न करते." जेव्हा वसुआत्या घडलेला सर्व प्रसंग रम्याला सांगत असतात, तितक्या तिथे श्रेया येते आणि वसुआत्यांचं सगळं बोलणं ऐकते आणि ती प्रचंड घाबरते. ती पटकन तिथून जरा दूर येऊन उभी राहते आणि लग्नात जो काही प्रसंग घडला तो सगळा काही तिला आठवत असतो. कशाप्रकारे गावातल्या लोकांनी सगळ्यांना सगळ्यांना बोलले, धमकवलं, त्यानंतर पार्थ आणि काव्याचं लग्न झालं, हे सगळं काही वसुआत्यांमुळे झालंय हे श्रेयाच्या लक्षात येतं आणि श्रेया खूप घाबरलेली असते. चुकून तिथे असलेल्या एका पॉटला तिचा हात लागतो आणि तो खाली पडतो. त्यामुळे आवाज होतो आणि वसुआत्याच्या लक्षात येतं की कुणीतरी बाहेर आहे. वसुआत्या म्हणतात की "कोण आहे?" ती रम्या आणि वसुआत्या पटकन रूममधून बाहेर येतात. तितक्यात श्रेयाही तिथून पळून गेलेली असते. रम्या म्हणते की "आई, अगं हवेने पडलं असेल पॉट, तू नको काळजी करूस." वसुआत्या म्हणतात, "नाही, इथे नक्कीच कुणीतरी होतं. कुणीतरी लपून आपलं बोलणं ऐकत होतं. पण कोण असेल?" तेव्हा रम्या म्हणते की "नाही गं आई, पडलं असेल पॉट. कोणीही ऐकत नव्हतं आणि कोण येईल इथे आपलं बोलणं ऐकायला?" तेव्हा वसुआत्या म्हणतात की "नाही रम्या, मला भीती वाटते. मला असं वाटतंय की आपलं बोलणं नक्कीच कुणीतरी ऐकलंय." पण रम्या मात्र वसुआत्यांचं ऐकत नाही आणि म्हणते, "आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आता पार्थ आणि काव्याचा डिव्होर्स होणार आणि नंतर माझं आणि पार्थचं लग्न होणार. गुरुजींनी सांगितलंय ते मला आठवतंय आणि त्यांनी जेव्हापासून सांगितले ना तेव्हापासून मी खूप फक्त पॉझिटिव्हलीच विचार करते." असं म्हणत रम्या प्रचंड खुश होते आणि म्हणते की "आता 6 महिन्यानंतर माझं आणि पार्थचं लग्न होणार आणि मी आता खूप खुश आहे आणि त्या दोघांचा डिव्होर्स कधी होतोय याचीच वाट बघते." असं म्हणत रम्या आनंदात रूममध्ये निघून जाते. पण वसुआत्यांना अजूनही डाऊट असतो की त्यांचं बोलणं नक्कीच कुणीतरी ऐकलंय आणि त्या तिथेच बसून उभं राहून विचार करत असतात. इकडे नंदिनी रूममध्ये तिचं काम करत असते आणि जीवा झोपण्याची तयारी. त्यानंतर जीवा नंदिनीला विचारतो की "आज खूप उशिरापर्यंत काम करतेस तू?" तेव्हा नंदिनी म्हणते की "हो, आज दिवसभर आपण कोर्टातच होतो ना, मग आनंद निवासचं काही काम राहिलंय तेच पूर्ण करते." तेव्हा पार्थ म्हणतो की तेव्हा जीवा म्हणतो की "कसे ना नंदिनी, अजून एक काम करणार होतो आपण. आई-बाबांना सगळं सत्य सांगणार होतो, पण ते काम राहिलंच." तेव्हा नंदिनी म्हणते की "हो, पण आई-बाबा पार्टीसाठी बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे आज त्यांच्याशी बोलता येणार नाही." तेव्हा जीवा म्हणतो की "बरं झालं, आजचं टेन्शन तरी गेलं." तेव्हा नंदिनी म्हणते की "आपल्याला उद्या का असेना त्यांना सगळं सत्य सांगावंच लागणार आहे ना. उद्या आई-बाबा आले की त्यांच्याशी बोलूयात आपण." तेव्हा जीवा म्हणतो की "म्हणजे आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच, म्हणजे टेन्शन तर आहेच." तेव्हा नंदिनी म्हणते की "एकदा तुम्ही सर्व सत्य सगळ्यांना सांगितलं की त्यानंतर तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. मग तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकतात आणि तुम्ही आनंदीही असाल." तेव्हा जीवा म्हणतो की "का?" तेव्हा नंदिनी म्हणते की "कसं आहे ना, तेव्हा मी तुमच्याबरोबर राहणार नाही ना, म्हणजे तुम्हाला तुमच्या रूममध्ये जितका पसारा करायचा तितका तुम्ही पसारा करू शकतात." असं म्हणत नंदिनी नोटबुक बाजूला ठेवते आणि कबर्डकडे जाते. तेव्हा जीवा लगेच म्हणतो की "पसारा करायला तेव्हाच मजा येते जेव्हा पसारा आवरायला कुणीतरी असतं." आणि त्याचं बोलणं नंदिनी ऐकते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रेयाने जे काही ऐकलेलं असतं त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असते आणि ती पार्थला सांगण्याचा प्रयत्न करते की "मी काय ऐकलंय." तिकडे वसुआत्यांचाही डावाडोळा फडफडत असतो आणि त्या म्हणतात की "मला खूप भीती वाटते. असं वाटतंय की काहीतरी संकट येणार. देवा, आता काही एक संकट येऊ देऊ नको रे." असं म्हणत वसुआत्या देवाजवळ प्रार्थना करतात. इकडे श्रेया आता नंदिनीजवळ येऊन बोलत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. एपिसोड आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. परत जाणार नाही. पळून नाही जायचं इथनं. पळून चाललेलो नाहीये, माझ्या होणाऱ्या बायकोला शोधायला चाललोय. सरका बाजूला. गावाच्या बाहेर जायचं नाही. पार्थचं लग्न आजच होणार. पण कसं? नंदिनी तर पळून. धनंजयराव, तुमच्या मोठ्या मुलीची जागा तुमची मोठी मुलगी घेईल. त्या दिवशी लग्नात जे काही झालं होतं ते सगळं वसू मावशीने केलं होतं. कोणी बाहेर? हा पॉट कसं काय पडला? तो वाऱ्याने पडला असेल का? नाही नाही, इथे नक्की कोणीतरी असेल. एवढा मोठा पॉट असं वाऱ्याने कसं पडेल? पण दिसत कोणीच नाही इथे. अगं रम्या, नक्की कोणीतरी इथे उभं राहून आपलं बोलणं ऐकत होतं. खात्री आहे मला. अगं एवढा मोठा पॉट असं वाऱ्याने नाही पडू शकत. हे बघ, नाहीये कोणी. तू फार विचार करू नकोस. काय विचार करू नको. तुझा विचार करून डोकं फुटायची वेळ आली. सतत तुझ्यासाठी ना मी जगाशी भांडत असते आणि वर तूच मला विचारतेस की पार्थ आणि काव्याच्या डिवोर्ससाठी मी काय केले म्हणून. मी जोरात बोलते. हळू बोल ना. तू परत कशा त्या विषयावर गेली? आपलं बोलणं झालं ना? तुझं बोलणं झालं की झालं का? कशी वागायला लागलीस तू आजकाल माझ्याशी? ओके, सॉरी, माझं चुकलं. मी पुन्हा तसं वागणार नाही. तसं वागणार नाही मला. अगं नाहीये कोणी इकडे. खरंच कोणी नाहीये. रागू नकोस. पण मला ना सारखं वाटतंय की इथे उभं राहून कोणीतरी आपलं बोलणं ऐकलंय. नक्की. अगं नाहीये. तू ते सोड. इकडे बघ. तू आता मला म्हणालीस की नाही की काहीतरी मोठं करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग करणार आहे मी आता. आणि मला खात्री आहे यावेळी आपण केलेला प्लॅन छान वर्क होईल. कशावर? साठे गुरुजी म्हणाले ना, तेव्हापासून खूप पॉझिटिव्ह फिलिंग आलंय मला. म्हणजे बघ ना, त्यांना माझं आणि पार्थचं लग्न होताना दिसत होतं, पण त्याच वेळी पार्थ आणि काव्य डिवोर्स व्हायचं. डिवोर्स फाईल करून आले. व्हॉट अ टायमिंग ना. कमाल आहे साठे गुरुजी, कमाल.
आज इतक्या लेटपर्यंत काम करतेस? हो, सगळा दिवस आज कोर्टातच गेला. आनंद निवासचं काही काम पेंडिंग आहे ते संपवते. आज आणखीन एक गोष्ट सांगून संपवायची होती. आई बाबांना डिफॉर्स बद्दल सांगणार होतो. हो, पण आई बाबा बद्दल गेले. अच्छा, म्हणजे यायला उशीरच होईल त्यांना. चला, आज त्यांना हे सगळं सांगायचं प्रेशर नाही आहे माझ्या. हो, पण उद्या सांगावंच लागेल. थोडक्यात काय आजचं मरण उद्यावर गेले इतकंच. आई बाबांना डिवोर्स बद्दल सांगितल्यावर ते कसं रिॲक्ट होते याचा विचार करून खरंच खूप टेन्शन आहे. हे बघा, तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रेशर येणं, टेन्शन येणं साहजिक आहे. एकदा सगळं सांगून झाल्यावर मला वाटतं तुम्ही या जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती असाल. म्हणजे मी नसेल नाही ते. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा पसारा घालू शकता तुमच्या रूममध्ये. पसारा करण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा तो आवरणारा कोणीतरी असेल.